सो हे माझ्या छोट्याशा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण करतोय सेकंड चॅप्टर लाईन्स अँड अँगल्स. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बॅक टू दिस यूट्यूब चॅनल. आणि आपल्या या छोट्याशा चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण त्याचं सोल्युशन एक्सप्लेनेशन आणि तुम्ही एक्झाम रेडी म्हणजे युनिट टेस्ट कोणतीही क्लास टेस्ट ह्यासाठी तुम्ही रेडी व्हाल. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ओके, तर चला आपण सुरू करूया की बेसिक्सपासून आपण आपलं फाउंडेशन बिल्ड करू आणि प्रॉपर ती जी आपली प्रॅक्टिस सेट आहे 2.1 ती सॉल्व करूया. आता एक्झॅक्टली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की लाईन्स अँड अँगल्समध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे, लाईन्स आणि अँगल्सचा. सिम्पल ॲज पर दी नेम. बट ज्यावेळी आपण लाईन्सचा स्टडी करू ना त्यावेळी तुम्हाला लाईन म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, पॉईंट म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, प्लेन म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, रे सेगमेंट म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट सॉल्व करत करत तुम्हाला लागणारे बेसिक्स मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेन. ठीक आहे, मग आता पहिलाच क्वेश्चन काय बघा त्याने दिला आहे प्रॅक्टिस सेट 2.1मध्ये. प्रॅक्टिस सेट 2.1 ही एक डायग्राम दिली आहे तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात फर्स्ट क्वेश्चनमध्ये, लुक ॲट द ॲडजेसंट डायग्राम. ही वाली डायग्राम बघा. राईट द नेम्स ऑफ द टर्म्स गिवन बिलो. की त्याने जे टर्म्स दिले आहेत त्यांचे तुम्हाला काय लिहायचे आहेत, नेम्स लिहायचे आहेत. ओके, सो आपल्याला इथे काय करायचं आहे, आन्सर करायचं आहे. वेट. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये की आपल्याला पॉईंट्स कोणते कोणते आहेत ते सांगायचे आहेत. कोणते पॉईंट्स? आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की एखाद्या प्लेनवरती किंवा तुम्ही तुमचा पेज घ्या वहीचा आणि एक डॉट ड्रॉ करा, त्याला आपण काय म्हणतो, पॉईंट्स बोलतो किंवा पॉईंट बोलतो. मग सपोज त्याला तुम्ही नाव देऊ शकता. आता माझं नाव आहे शुभम, तर मी ते काय देतो, त्याला एस नाव देतो. ठीक आहे, सो हा आपला आजचा क्वेश्चन नाही आहे. आपला क्वेश्चन काय आहे की या डायग्रामकडे बघून तुम्हाला पॉईंट सांगायचे आहेत. ओके, मग पहिला पॉईंट काय असणार आहे, ऑब्विसली ए देऊया आपण. फर्स्ट पॉईंट इथे लक्ष द्या, हा फर्स्ट पॉईंट आहे. ए, नंतर बी, सी, डी, ई, ओ, हे सगळे काय आहेत, पॉईंट्स आहेत. लाईनवरती असू दे ना, त्याने फक्त पॉईंट्स विचारले, मग आपल्याला हे सगळे पॉईंट्स लिहायला लागतील. मग याचा आन्सर कसं करूया आपण की पॉईंट्स कोणते कोणते आहेत, ए पॉईंट आहे, त्याच्यानंतर बी, नंतर सी पण पॉईंट आहे, डी, नंतर ई, ओ, हे सगळे काय आहेत, पॉईंट्स आहेत. तर अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण दिलेला आहे, सगळे पॉईंट शोधून. सेकंड काय आहे क्वेश्चन, लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट काय आहे, लाईन सेगमेंट्स. ठीक आहे, ओके. आता लाईन सेगमेंट्स म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवतो, आता ती लक्षात घ्या की सपोज ही एक लाईन आहे. लाईन कशी आपण ओळखतो की तिथं इकडे एक रे असतो एक्सटेंडेड आणि इकडे एक रे, म्हणजे तिकडे ती जाणारच असते, इकडे जाणार असते, म्हणजे इन्फिनिटीपर्यंत. इकडे ती चालत जाऊ शकते पुढे आणि इकडे पण ती वाढत जाऊ शकते. चालत जाऊ शकते नाही, वाढत जाऊ शकते. तर याचा अर्थ काय आहे की ह्या लाईनच्या मध्ये जर मी दोन पॉईंट्स घेतले असे, ठीक आहे, ह्याला नाव दिलं मी ए, ह्याला नाव दिलं मी बी, तर जो हा ए बी आहे ना त्याला आपण काय बोलणार, लाईन सेगमेंट बोलणार. काय बोलणार, ए बीला आपण काय बोलणार, लाईन सेगमेंट. मग आता ते विचारतात की लाईन सेगमेंट कोणत्या कोणत्या आहेत, तर तुम्ही ऑब्झर्व करा ना की एक्झाम्पल देऊया. आता ही वाली लाईन आहे डी आणि बी वाली, तर ह्याच्यावरती डी बी काय आहे तुमचा, एक लाईन सेगमेंट आहे. त्याच्यानंतर डी ई पण तुमचं काय असू शकतं, एक लाईन सेगमेंट. ई ओ तुमचं काय असू शकतं, एक लाईन सेगमेंट. का लाईन सेगमेंट? लाईन सेगमेंट म्हणजे काय की मोठ्या लाईनचा एक तुकडा आतमध्ये, त्याला आपण काय बोलतो, सेगमेंट, लाईन सेगमेंट म्हणतो. ठीक आहे, मग आता लाईन सेगमेंट कोणते कोणते आहेत नीट समजून घ्या. ह्या लाईनवरती तुम्हाला लाईन सेगमेंट कोणते कोणते बघायला भेटतील. पहिला लाईन सेगमेंट असेल डी ई, नंतर लाईन सेगमेंट भेटू शकतो तुम्हाला ई ओ पण एक लाईन सेगमेंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता ओ बी पण एक लाईन सेगमेंट आहे. म्हणजे मोठ्या लाईनच्या आतमध्ये, ओके, मोठ्या लाईनच्या आतमध्ये तुम्हाला जे छोटे छोटे सेगमेंट्स दिसत आहेत, तुकडे दिसत आहेत, त्यांना तुम्ही काय बोलणार, लाईन सेगमेंट. मग सिम्पल आपण पहिला लाईन सेगमेंट लिहूया. काय आहे इथं सेगमेंट लिहिताना कसं लिहायचं, सेग लिहायचं. काय लिहायचं, सेगमेंट डी ई.
त्याच्यानंतर सेगमेंट कोणती येऊ शकते, ई ओ. त्याच्यानंतर सेगमेंट कोणती येऊ शकते, ओ बी. ह्या झाल्या तुमच्या लाईन सेगमेंट. इझी आहे. ओके, कन्सेप्ट समजून घ्या फक्त. त्याच्यानंतर बघा थर्डमध्ये काय शिकायचं आपल्याला, रेज. मग रेज कसे ओळखायचे, आता बघा सेगमेंट कसे ओळखत होतो आपण, 2 पॉईंटच्या मध्ये असणाऱ्याला सेगमेंट म्हणायचो, बरोबर आहे. मग आता आपण एक पॉईंट आहे आणि एका साईडला एक ॲरो आहे, त्याला काय म्हणणार आपण, रे. अर्जुनाच्या बाणासारखा, ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणायचं, रे म्हणायचं. मग आता ह्याच्यामध्ये तसं कुठलं वाला डायग्राम आहे, ह्यावाल्या डायग्रामला इथून इथपर्यंत तुम्ही काय बोलू शकता, रे बोलू शकता, बरोबर आहे की नाही. ह्या डायग्राममध्ये ओ टू ए नंतर ओ टू सी हे दोन काय झाले तुमच्यासाठी, रे झाले. आता रेफरन्स पॉईंट तर तुम्ही ओ घेतलात तर हा पण एक रे आहे, हा पण एक रे आहे. बट ते काय त्यांनी काय विचारलेत, रेज विचारलेत. पण आपण जे ॲप्रोप्रिएट वाटतात तर तो पहिला रे आपण लिहूया. रे लिहायचं कसं बघा, रेजमध्ये तुम्हाला पहिल्यांदा मी लिहितोय ओ ए. मग ओ एच्या वरती काय करायचा, एक ॲरो द्यायचा रे लिहिताना, आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा ओ सी, ओ सीच्या डोक्यावर पण काय द्यायचं, मग ॲरो द्यायचा. नंतर काय असू शकतो, ओ बी पण असू शकतो, मग ओ बीच्या डोक्यावर काय द्यायचा, ॲरो द्यायचा. आणि नंतर काय असू शकतो तुमचा ओ डी, ओ डी असू शकतो, बरोबर आहे. कारण इथे नीट ऑब्झर्व करा, हा पॉईंट आहे, ह्या पॉईंटमधून हा एक रे निघाला आहे, परत हा एक रे निघाला आहे, हा एक रे निघाला आहे, हा एक रे निघाला आहे. मग एक पॉईंट आहे आणि त्याच्या समोर ॲरो आहे, त्याला काय म्हणणार आपण, रे म्हणणार. लक्षात येते मी काय म्हणतोय. ओके, मग आता रेज लिहायची पद्धत समजली मला सेगमेंट्स लिहायचं कळालं, मला पॉईंट्स लिहायचं कळालं आणि मला इझी वाटायला लागलं आता. ओके, आता एक्झॅक्टली बघा मला म्हणजे तुम्हाला. हां, त्याच्यानंतर आपल्याला एक क्वेश्चन दिला आहे त्यांनी, क्वेश्चन नंबर 3 कोलिनियर पॉईंट्स ते विचारत आहेत. आता कोलिनियर्स आणि नॉन कोलिनियर्स याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स काय आहे, की एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक लाईन आहे आणि त्या लाईनवरती ए बी आणि सी आहे, ठीक आहे. आणि दुसरी एक लाईन आहे, त्या लाईनवरती ए आणि सी तर आहे पण बी कुठेतरी इथे बाहेर आहे, लाईनवर नाही आहे. मग आता पहिला एक्झाम्पल होता कोलिनियर पॉईंट, एकाच लाईनवरचे पॉईंट्स, ठीक आहे. आणि हा काय, नॉन कोलिनियर पॉईंट, म्हणजे एक पॉईंट बाहेर आहे लाईनवरून, दॅट्स व त्याला आपण नॉन कोलिनियर बोलतो, ठीक आहे. मग हीच कन्सेप्ट आहे, लाईनवर असेल तर कोलिनियर, लाईनच्या बाहेर असेल तर नॉट कोलिनियर किंवा नॉन कोलिनियर, ठीक आहे. मग आता आपण ह्याचा आन्सर करूया सिम्पली एकदम. कसं करू शकतो, ओके ऐका. आता इथे क्वेश्चन नंबर तुमचं कोणता आता, हा फोर्थमध्ये त्यांनी काय विचारलं आपल्याला, कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, जे लाईनवर आहेत त्यांना आपण काय बोलणार, कोलिनियर पॉईंट. मग कोणती लाईन आपण घेऊया, आपण ही वाली लाईन घेऊया, ह्या लाईनच्या आसपासला आपण काय म्हणूया, याला कोलिनियर बोलूया. म्हणजेच काय, ह्याच्यावरती जेवढे पण पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आणि ह्याच्या बाहेर ए आणि सी हे काय असणार आहेत, नॉन कोलिनियर. मग आपण आता कोलिनियर पॉईंट्स लिहूया का, मग इथे लिहितो मी कोलिनियर पॉईंट्स, आन्सर पॉईंट डी, त्याच्यानंतर पॉईंट ई, नंतर पॉईंट ओ, नंतर पॉईंट बी. दीज आर कोलिनियर पॉईंट्स. कोणत्या लाईनवरती, ऑनलाईन डी बी ह्या लाईनवरती. मग हे झालं परफेक्ट प्रेझेंटेशन. मग नॉन कोलिनियर कोणत्या आहेत, ह्याच लाईनवरती सी आणि काय असणार तुमचा ए, यांना आपण काय बोललो, नॉन कोलिनियर. बट त्याच्या आधी त्यांनी क्वेश्चन नंबर 5 काय विचारलं आहे बघा, लाईन सांगा. आता लाईन तुम्हाला तर माहिती आहे ना, लाईन म्हणजे काय, एक साईडला ॲरो, दोन साईडला ॲरो आणि मध्ये तुमची नावं, त्याला आपण काय बोलतो, लाईन. मग हे दोन ॲरो असणारे कुठे आहेत आपल्याकडे, नीट ऑब्झर्व करा, हे. मग लाईन कोणती आहे, ही डी बी नाव देऊया ह्याला आपण. एक्सटेंडवाले पॉईंट म्हणजे हितलावाला आणि हितलावाला पॉईंटचं नाव देऊ, म्हणजे काय होईल, परफेक्ट नेमिंग होऊन जाईल. मग आता ह्या लाईनचं नाव काय आहे, आपण आन्सर करूया, लाईन डी बी, लाईन डी बी, झालं आन्सर. ओके, सिम्पल होतं की नाही. हां, आता बघा नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे जे लाईनवर नाही आहेत. मग आता ह्याच्यामध्ये
सिक्स्थवाल्याचा आन्सर काय येईल सांगा, नॉन कोलिनियरचं. तुम्ही पटकन कमेंट करा. ओके. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोचवा हिला. प्लस तुम्ही नोट्स बनवा, नीट ह्याचा स्टडी करा, जेणेकरून तुमच्या एक्झाम्सना काय होईल, प्रॉपर मार्क्स मिळतील. ओके. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे 7साठी 8साठी. तुमचं 6चा बेस बनणं इम्पॉर्टंट आहे. ओके. तर मग नॉन कोलिनियर पॉईंट कोणते कोणते आहेत? पॉईंट सी अँड पॉईंट ए हे काय आहेत? नॉन कोलिनियर आहेत. का? कारण ते कशाच्या बाहेर आहेत? ह्या लाईनच्या बाहेरच्या साईडला आहेत. दॅट्स वाय ते नॉन कोलिनियर. आलं लक्षात? इझी आहे. जे लाईनवर असतात त्यांना कोलिनियर म्हणतो. लाईनवर म्हणजे नीट लाईनवर राहायचं, आपण बोलतो तसं नाही. एकाच लाईनवरती म्हणजेच प्रेझेंट आहेत, आणि लाईनच्या बाहेर जे प्रेझेंट आहेत पण लाईन पण आहे आणि लाईनच्या बाहेर राहत आहेत ते, त्यांना आपण नॉन कोलिनियर म्हणणार. आलं लक्षात? ओके. सिम्पल क्वेश्चन. आता बघा, तुमचा जो सेकंडवाला पार्ट आहे, सेकंडवाला क्वेश्चन आहे, त्याच्यात ते काय म्हणतात, ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स. पहिल्यांदा ते आपल्याला लाईन ड्रॉ करायला सांगितले ना त्यांनी. मग पहिला क्वेश्चन आहे की लाईन बी टी ड्रॉ करायची आपल्याला. ठीक आहे. मी एक स्केल घेतो आणि या स्केलवरती एक लाईन ड्रॉ करू मस्तपैकी. आपण कोणता कलर घेऊया? हां, ओके. ही लाईन मी ड्रॉ केली आणि ह्या लाईनला आपल्याला काय नाव द्यायचं आहे म्हटलेत ते, हे 2 ॲरो दिले तरच ती लाईन होईल ना. तर बी टी नाव द्यायचं. मग इथं बी नाव देऊया आणि इथं टी नाव देऊया. माझ्याबरोबर ड्रॉ करा. ओके. क्वेश्चन नंबर 2 बघा ते काय म्हणतात. ही आपल्याला नको आहे ना आता स्केल. ओके. क्वेश्चन नंबर 2. इथे क्वेश्चन नंबर 2 लिहूया. ठीक आहे. रे डी ई ड्रॉ करायला सांगतात ते. मग रे डी कसं ड्रॉ होईल? परत आपण एक लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे. आणि एक साईडला काय करूया आपण, पॉईंट देऊया. ओके. आणि एक साईडला आपण काय देऊया, ॲरो. पॉईंटला डी म्हणूया आणि इथं काय म्हणूया, ई म्हणूया. झाला रे कंप्लीट. याला तुम्ही काय म्हणणार, रे डी ई और डी ईच्या डोक्यावरती स्केल काढून टाकूया. हां, डी ईच्या डोक्यावरती ॲरो. ही काय तुमची लाईन बी टी आहे. पहिला क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन झाला. थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. थर्ड क्वेश्चन काय आहे की लाईन एम पी ड्रॉ करायचं आहे. एम पी इझी आहे, सेमच. एक काय करूया आपण, एक लाईन एक ड्रॉ करूया आपल्या स्केलने. ह्याला आपण काय म्हणूया, इकडे एक ॲरो तिकडे एक ॲरो. याला आपण इकडे एम म्हणू आणि याला आपण पी म्हणू. झालं. म्हणजे आपली एक लाईन कंप्लीट झाली. आणि लास्ट क्वेश्चन त्यांनी विचारला आहे, सॉरी इथे बघा, लाईन इथे चेक करा. लाईन वाय, काहीच नाही, सिम्पल एक लाईन ड्रॉ करायची आहे 4th क्वेश्चनमध्ये आणि तिला काय नाव द्यायचं आहे, वाय. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की लाईनला 2 प्रकारे नाव दिलं जाऊ शकतं. एक असं ॲरोच्या मध्ये 2 पॉईंट्स देऊन, ठीक आहे, असं वालं, किंवा अशी तुम्ही लाईन काढलीत आणि वाय लिहून फक्त. वाय म्हणजे कोणताही तुम्ही स्मॉल लेटर लिहू शकता. ओके. आणि पॉईंट एम, आता ही सगळ्यात डिफिकल्ट डायग्राम आहे. पॉईंट एम मस्करी करतोय, सगळ्यात इझी डायग्राम. ठीक आहे. मग पॉईंट एमला कसं आपण ड्रॉ करणार, जस्ट एक तुम्ही पॉईंट द्या आणि त्याला काय म्हणा, एम म्हणा. इझी. सो इथपर्यंत प्रॅक्टिस सेट समजले असेल तर लाईक बटन दाबा. लाईकवाला खालती थंब दिला आहे बघा, तो बटन दाबा. ओके. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक 6th स्टँडर्डसाठी ना एक मस्त चॅनल बनवायचा. हा एकदम छोटासा तुमच्यासारखा, आणि तुमच्या सगळ्या व्हिडिओज असणार इथे. 6th आपण मसाला नाही करायचा, फक्त 6 तर 6च ठेवायचं. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. त्याच्यामध्ये ते आपल्याला काय विचारत आहेत की सिम्पल ते क्वेश्चन विचारतात बघा. ड्रॉ डायग्राम दॅट इल्युस्ट्रेट द फॉलोइंग पॉईंट्स. आपल्याला डायग्राम बनवायचे आहेत आणि फॉलोइंग पॉईंट्स दाखवायचे आहेत की पॉईंट पी लाईज ऑन लाईन ए बी. म्हणजे आपल्याला ए बी ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यावरती कुठेतरी पॉईंट पी दाखवायचं आहे. पॉईंट ई अँड एफ आर लाईन एम बट डी इज नॉट ऑन लाईन एम. म्हणजे आपल्याला एक लाईन एम काढायची आहे, त्याच्यावरती आपल्याला ई आणि एफ दाखवायचं आहे आणि डी कुठेतरी बाहेर दाखवायचं आहे. ठीक आहे. ड्रॉ रे ओ पी आणि ओ क्यू. म्हणजे एक ओ पी नावाचा रे आणि एक ओ क्यू नावाचा रे. म्हणजे आपल्याला रे ड्रॉज करायचे आहेत. मग आता हे करणार कसं, एकदम इझी आहे. बघा आता इथे फर्स्ट क्वेश्चन, मी क्वेश्चन लिहित नाही, डिरेक्टली आन्सर करतो आहे
आपल्याला एक काय करायचे, लाईन सेगमेंट काढायचे. सो मी इथे एक स्केल घेतली, लाईन सेगमेंट आपण काढूया. हिला नाव देऊया आपण लाईन ए आणि बी क्वेश्चननुसार. म्हणजे इथे ए बी दिलं आहे आणि हा पॉईंट बी तुम्ही कुठे देऊ शकता. झालं, पहिला क्वेश्चन सॉल्व. दुसरं काय क्वेश्चन आहे बघा, की आपल्याला एक लाईन काढायची आहे परत. त्या लाईनला नाव द्यायचं आहे एम. काय नाव द्यायचं आहे, एम. मग एम कसं नाव देऊया, हा वाला ॲरो देऊया, इथे बाहेर एम नाव देऊ, ह्या साईडला द्यायचं मग. ओके. आणि आपल्याला काय करायचं आहे, ई एफ हे लाईनच्या वरती आहेत आणि दुसरा जो आहे ना पॉईंट डी, कुठे पण देऊ शकता तुम्ही. मी इथे देतो, तो लाईनवर नाही, तो लाईनच्या बाहेर आहे. म्हणजेच काय की हे दोन कोलिनियर आहेत आणि डी काय आहे, नॉन कोलिनियर आहे. आलं लक्षात. मग आता मला लास्टवाला क्वेश्चन बघा काय आहे, थर्डवाला क्वेश्चन आहे की त्यांनी काय केलं, ड्रॉ ओ पी. म्हणजे एक पॉईंट काढा तुम्ही, एक पॉईंट घ्या माझ्याबरोबर आणि स्केल घ्या. स्केलवरती काय करायचं आपल्याला, एक इथून हा पॉईंट इथे असं कन्सिडर करूया आणि दुसरावाला रे इथून. ठीक आहे. सो हा फर्स्ट आणि हा सेकंड. सो हा एक पॉईंट असं कन्सिडर करू आणि रे पहिला कोणता आहे, ओ आणि पी आहे आणि दुसरा रे कोणता आहे, ओ आणि क्यू आहे. झालं सॉल्व, इझी. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट्स असतील तर परत एकदा व्हिडिओ बघा, सगळं सॉल्व होऊन जाईल तुमचं डाऊट्स. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे, की ते विचारतात आपल्याला सिम्पल, शो द पॉईंट्स, लाईन सेगमेंट्स अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन अकंपेनिंग पिक्चर. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला त्यांना काय शो करायचं आहे, पॉईंट शो करायचे आहेत, लाईन सेगमेंट शो करायचे आहेत आणि प्लेन शो करायचे आहेत. आलं लक्षात. आता बघा नीट ऑब्झर्व करा हा पिक्चर. ह्या पिक्चरमध्ये बघा पॉईंट्स कुठे आहेत, तर हे पॉईंट्स आहेत किंवा तुम्हाला जे दिसत आहेत, हा वाला कन्सिडर करा, हे सगळे काय आहेत, पॉईंट्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये हा पॉईंट आहे, 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 हा पॉईंट आहे. हे सगळे काय आहेत, पॉईंट्स आहेत. दिसत आहेत तेवढे पण आपल्याला काय वाटतात, पॉईंट्स. मग आपण काय म्हणू की डायग्रामच्या इथे ह्याला आपण काय म्हणूया, पॉईंट्स. काय म्हणूया, पॉईंट्स. नंतर लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट कुठे दिसत आहेत, इथे. हे काय तुमच्या लाईन सेगमेंट्स आहेत, बरोबर आहे. लाईन सेगमेंट माहिती आहे ना काय असतं, का विसरलात, नाही. आणि हाच काय आहे, तुमचा प्लेन आहे. ठीक आहे. आता तुम्ही सपोज असं ड्रॉ केलं आहे, तिथून हे वालं ड्रॉ केलं आहे, तर हा पण तुमचं, हे सपोज इकडे एक्सटेंड होणार आहे असं कन्सिडर करू, तर तुम्ही ह्याला प्लेन म्हणू शकता. इथून इथपर्यंत ह्याला तुम्ही लाईन सेगमेंट म्हणू शकता आणि ह्यांना तुम्ही काय म्हणू शकता, पॉईंट्स म्हणू शकता. इझी आहे. तर हा एक फनी ॲक्टिव्हिटी टाईप गेम आहे हा पण. आणि एक पुढे पण आहे बघा, तुम्हाला इथे हे सगळे आपले इंडियामधले स्टेट्स दिलेत आणि ते म्हटलेत की तुम्ही ड्रॉ करा, कनेक्ट करा, पॉसिबल लाईन्स आहेत तेवढ्या मारा. ठीक आहे. मग आता आपण काय करू, मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नईला कनेक्ट करूया. मुंबई आणि दिल्लीला आपण कनेक्ट करू, कशानं कनेक्ट करूया, ब्लॅक लाईननं. ठीक आहे. एक ब्लॅक लाईन सेगमेंट मारूया. हां. त्याच्यानंतर दुसरा कलर घेऊ आणि त्या कलरने दिल्ली आणि कलकत्ताला ड्रॉ करूया. ओके. तिसरा कलर घेऊया, त्या कलरनं काय करूया आपण, मुंबई आणि चेन्नईला ड्रॉ करूया. ओके. त्याच्यानंतर आपण अजून एक कलर घेऊ, कोणता घेऊया बरं, ब्ल्यू घेऊया. ठीक आहे. आणि ह्या दोघांना ड्रॉ करूया असं, कलकत्ता आणि चेन्नई. आता अजून पॉसिबल वेज आहेत. कोणत्या, इथे ऑब्झर्व करा की तुम्ही डिरेक्टली दिल्ली टू चेन्नई कनेक्ट करू शकता आणि मुंबई टू कलकत्ता कनेक्ट करू शकता. इझी. असं फक्त ड्रॉइंग टाईप वाटलं थोडंसं मॅथ्समध्ये. मग मॅथ्स कशाचा गेम आहे, ड्रॉइंग सगळा पूर्ण एव्हरीवेअर सगळीकडे मॅथ्स आहे. बघा आता टाईम चालला आहे आपला, व्हिडिओ बनते, काउंट होतं आहे, मॅथ्स आहे. मी शिकवतो आहे तुम्हाला, हे वाले आपण लाईन्स डिस्टन्स मेजर करतो, मॅथ्स आहे. म्हणजे सगळीकडे मॅथ्स आहे. ओके. आणि अशा तऱ्हेनं आपली ही वाली प्रॅक्टिस सेट समाप्त होते. प्रॅक्टिस सेट नंबर 2.1. याच्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या बेसिक्स आणि ह्याचे आन्सर्स करून दिलेत. तर व्हिडिओ जर आवडली असेल, इथपर्यंत जर मजा आली असेल माझ्याबरोबर एक्सरसाइज आणि प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायला, तर तुम्ही व्हिडिओला आपल्या लाईक करा. त्याच्यानंतर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा.
बेल ऐकन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. असं लिहा, दादा खूप मजा आली, छान वाटलं. म्हणजे मला बरं वाटेल की मी बनवतोय ते चांगलं बनवतोय. ओके. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.